कंत्राटी सरकार महाराष्ट्रामध्ये कंत्राटीकरण करण्याचेच निर्णय घेतं. म्हणजे तुम्हाला आठवत असेल तर सरकारी नोकर भरती आता कंत्राटी होणार. महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातल्या जेवढ्या जिल्हा परिषदच्या शाळा आहेत त्यासुद्धा कंत्राटी पद्धतीनं विकल्या जाणार आणि परत कंत्राटी पद्धतीनं चालवायला देणार खाजगी लोकांना. आणि याच्या पुढची परिस्थिती म्हणजे तुम्ही जर महाराष्ट्रामध्ये वेगळ्या रुग्णालयामध्ये, सरकारी रुग्णालयामध्ये मोफत उपचार घेण्यासाठी जर जाणार असाल तर तिथलीसुद्धा त्या ग्रामीण रुग्णालयाची प्राथमिक आरोग्य केंद्राची संपूर्ण यंत्रणा आता खाजगीकरण होणार, तिचं कंत्राटीकरण होणार आणि बडे नेते हे सगळं चालवायला घेणार. म्हणजे महाराष्ट्रामध्ये कंत्राटी सरकार आहे की काय अशी परिस्थिती महाराष्ट्रातल्या सध्याच्या या महाराष्ट्र विरोधी धोरणातून लक्षात येते. खरं तर या खाजगीकरणाला महाराष्ट्रातले कामगार असतील, तरुण मुलं असतील, तरुण मुली असतील आणि खास करून जी जिवंत माणसं असतील त्यांनी विरोध करायला हवा. मित्रांनो, जय जिजाऊ. मी आपला मित्र सहकारी संतोष शिंदे. या सामाजिक विचारपीठावर सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. विनंती एवढीच आहे, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण महाराष्ट्राची विराधक परिस्थिती मी याच्यासाठी म्हटलं की अत्यंत विदारक, घाणेरडं आणि महाराष्ट्र विरोधी काम सध्या महाराष्ट्र सरकारकडून होत आहे. आणि फक्त मलिदा खाणे, पैसे खाणे आणि जनतेला लुटणे हा एक राष्ट्रीय कार्यक्रम कदाचित असावा आणि हे शासन पुरस्कृत आहे, याच्यापेक्षा दुसरं दुर्दैवी काही नाही. म्हणून आपण या विषयावर चर्चा करतोय. महाराष्ट्रामध्ये आमदारसुद्धा कंत्राटी पद्धतीने निवडले गेले पाहिजेत. महाराष्ट्रात खासदारसुद्धा कंत्राटी पद्धतीने निवडले पाहिजेत. जे आमदार निष्क्रिय असतील किंवा फक्त पैसे छापण्यासाठीच निवडणूक लढवली असेल किंवा जे परंपरागत सरंजाम झालेत, वर्षानुवर्ष तेच आमदार, तेच खासदार सगळे यांच्याच घरात, ही सगळी माणसं बाद केली पाहिजेत आणि कंत्राटी पद्धतीने आमदार खासदारांची नियुक्ती करून यांना यांची जागा दाखवली पाहिजे. आता मी असं का म्हणालो, महाराष्ट्रातल्या तुम्हाला प्रत्येक महिलेला, पुरुषांना, सर्वसामान्य व्यक्तींना प्रश्न पडला असेल. तुम्ही विरोध करत नाही म्हणून ही आज परिस्थिती आली. म्हणजे मागच्या 15 दिवसामध्ये साधारणतः हा ऑक्टोबर सुरू आहे, सप्टेंबर महिन्याचा विषय आपण धरूयात. सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या 15 दिवसामध्ये महाराष्ट्रामध्ये अत्यंत घातकी काळे 3 निर्णय घेण्यात आले महाराष्ट्र सरकारकडून. तसा सरकारी अध्यादेश काढण्यात आला, तसं महाराष्ट्र सरकारने मंजुरी दिली आणि मग प्रायोगिक तत्वावर विदर्भातली एक जिल्हा परिषद किंवा जिल्हाधिकारी कार्यालय किंवा त्यांच्या ज्या जिल्हाधिकाऱ्यांतर्गत ज्या काही वेगळ्या स्थानिक स्वराज्य संस्था असेल किंवा प्रशासकीय यंत्रणा असेल, तिथे एक निर्णय घेतला. दुसरा सातारा जिल्ह्यामध्ये एक निर्णय घेतला, तो वेगळ्या ह्याचा घेतला आणि शिक्षण विभागाने तिसरा निर्णय घेतला. या तिन्ही विषयाची आपल्याला सविस्तर चर्चा करायची. महाराष्ट्रामध्ये सरकारी खात्यामध्ये वेगळ्या विभागाअंतर्गत कमीत कमी 3-3.5 लाख पदं रिक्त आहेत. या वेगळ्या खात्यामध्ये भरती खरं तर होणे अपेक्षित आहे, कारण जोपर्यंत सरकारी नोकर भरती होणार नाहीत तोपर्यंत मॅनपॉवर राज्य सरकारला मिळणार नाही आणि सक्षम यंत्रणा जर नसेल तर राज्याचा गाडा हाकणार कसा, चालवणार कसा, हा एक संशोधनाचा विषय. परंतु सरकारच 50 खोक्यामध्ये गुंग आहे. आमदारांनी पैसे घेतले, कसेही निर्णय घ्या, आमदार विरोध करणार नाही. सत्ताधारी बोलण्याची हिंमत नाही, कारण नेते जे सांगतात तेच ते ऐकतात. आणि विरोधी पक्षातले जे आमदार आणि विरोधी पक्ष नेते आहेत हेच जर फुटत चालले असतील आणि हेच जर भूमिका घेणार नसतील किंवा हे इतके घाबरट आहेत की यांना ईडी, CBI, इन्कम टॅक्स किंवा पोलीस यंत्रणा यांच्या वेगळ्या चौकशा ह्यांच्या दारात असल्यामुळं एकाही विरोधी पक्षाची मग ते विधानसभेत असू दे किंवा विधान परिषदेत असू दे कुठेच हिंमत नाही. म्हणून महाराष्ट्रात पहिला निर्णय घेण्यात आला, कंत्राटी पद्धतीनं सरसगट इथून पुढे शासकीय सेवेची भरती होणार. म्हणजे तुमची जी चांगलं पोरं जी आहेत, मुली असतील, चांगलं शिक्षण घेतील
पण त्यांना सरकारी नोकरी मिळेलच असं नाही, कारण इथून पुढं 100% कंत्राटी. तुम्हाला आम्ही सांगतो त्या पद्धतीनं काम करावं लागेल, आणि नसेल काम करायचं किंवा तुमचं जर मूल्यमापन होणार नसेल तर तुम्हाला लगेच काढून टाकलं जाईल. हुकुमशाही येणार त्या ठिकाणी प्रशासनामध्ये. बरं, सगळ्यात महत्त्वाचं, एखादा तहसीलदार कंत्राटी, नायब तहसीलदार कंत्राटी, अगून म्हणजे अजून वेगळ्या पद कंत्राटी, म्हणजे शासकीय गोपनीयतेचं काय होणार? 3-13 आणि 9-18. आत्ताच एखादा ड्रग्ज माफिया त्या ठिकाणी पकडला असेल, तो जेलची हवा खात असेल, तर अशा माणसाला वैद्यकीय सेवा म्हणून त्याला ग्रामीण रुग्णालयात ठेवलं जातं. लक्झरियस तारांकित हॉटेल असल्यासारखं त्याचा तो जो वार्ड असतो 16 नंबरचा, तिथं त्याला त्या ठिकाणी सेवा पुरवल्या जातात. हे देणारे पोलीस अधिकारी किंवा डॉक्टर असतील किंवा अजून कुठली यंत्रणा असेल, मला सांगा, हे 100% शासकीय यंत्रणा असूनसुद्धा अशा पद्धतीचा खुलेआम नंगनाथ सुरू असतो. तर मग ज्यावेळेस खाजगीकरण होईल, कंत्राटी पद्धतीने लोक भरले जातील, त्यावेळेस कुठेही गोपनीयता काढा नाही तर नका काढू, कामावर ठेवा नाही तर नका ठेवू, आम्ही आमच्या माणसाला आमची काय मदत ते पुरवू आणि सेवेतून बाद होऊ, अशी परिस्थिती साहेब निर्माण होणार आहे महाराष्ट्रामध्ये, जी की सध्या शासकीय व्यवस्थेमध्ये सुद्धा सुरू आहे. आणि मग सरकारी नोकर भरती कंत्राटी पद्धतीनं ज्या 9 कंपन्यांना देण्यात आली, त्या सगळ्या कंपन्या ह्या भाजप आमदारांच्या आहेत. त्या 9 कंपन्या किंवा सरकार पुरस्कृत आहेत, त्यांच्या जवळच्या लोकांच्या आहेत, आणि त्यांनाच कामं मिळणार. म्हणजे बाकीचे बेरोजगार, त्यांचा विषय मिटला. आणि सगळ्यात महत्त्वाचं, याची सुरुवात जळगावमधून सुरू झाली. तिथल्या जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश काढला, विषय सरकारी नोकर भरतीचा संपलेला आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा, कंत्राटी शाळा. जिल्हा परिषदेतल्या अंतर्गत येणाऱ्या ज्यांची पटसंख्या 1 ते 20 आहे किंवा त्याच्या आत आहेत विद्यार्थी, ती शाळा बंद होणार. गाव तिथं शाळा ही संकल्पना असल्यामुळे गाव तांड्यावरची पोरं कमी असतात, तिथं शाळा सुरू असते. आता ते बंद करून आता समूह शिक्षण होणार, म्हणजे या गावची पोरं त्या गावाला जाणार, म्हणजे आईबापांचा जीव मुठीत धरून मुलांना पाठवायचं. आता त्या शाळा बंद तर होणार, मग हे चालवणार कोण? परत कंत्राटी पद्धतीनं मोठी मालकं शाळा ताब्यात घेणार, त्याच्या बापाचं, आईचं, भावाचं, बायकोचं, प्रियसीचं नाव त्या शाळेला देणार, आणि तो ती शाळा चालवणार त्याला वाटेल तसं. आणि शिक्षकसुद्धा कंत्राटी नेमणूक करणार. म्हणजे जे झोपलेले शिक्षक आहेत, जे सुस्ताड शिक्षक आहेत, त्यांच्यासाठी हा धक्का आहे, लक्षात घ्या. कारण त्यांना हे कळतच नाही शाळा कंत्राटी होणार आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचा तिसरा मुद्दा, महाराष्ट्रात जे प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत, सरकारी रुग्णालय आहेत, त्याचंसुद्धा आता खाजगीकरण होणार. अरे बाबांनो, एका बाजूला 100% शासनाचे हॉस्पिटल हे सलाईनवर आहेत, लोकांना चांगले उपचार तिथं ठिकाणी मिळत नाहीत, तिथं औषध गोळ्या बाहेरून घ्याव्या लागतात. अशी वाईट यंत्रणा असताना ज्या हॉस्पिटलमध्ये अद्ययावत यंत्रणा पाहिजे, गोळ्या औषध पाहिजे, ज्या राज्याच्या आरोग्यमंत्र्याला हापकिन काय आणि कशासोबत खातात किंवा त्याला कशासाठी स्थापन केलं हेच माहीत नाही, मग सरकार कधी औषधं सगळी निर्मिती करणार आणि कधी ह्या महाराष्ट्राचं भलं करणार? पण ही सगळी हॉस्पिटल आता खाजगीकरणाकडे चाललेत. त्याचा निर्णय सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर च्या तालुक्याने घेतला, महाबळेश्वर तालुक्याने. म्हणजे हे सगळं, आणि ते पहिल्यांदा त्या ठिकाणी महाबळेश्वर, आणि हा निर्णय हा मंत्रालयातून होतो, शासन स्तरावरून. 7 ऑक्टोबर म्हणजे आम्ही ज्यावेळेस झोपेतच होतो किंवा आमचं लक्षच नव्हतं, आत्ता 2 दिवसापूर्वी निर्णय घेतला. याचा अर्थ असा आहे, मागच्या 15 दिवसात आणि ह्या 2-5 दिवसात हे जर असं सगळं होत असेल, तर हे सरकारसुद्धा कंत्राटी आहे आणि जास्त दिवस टिकणार नाही. जर कंत्राटी सरकारच महाराष्ट्राच्या जनतेच्या विरोधी, स्वतःच्या हितासाठी आणि स्वतःची घरं भरण्यासाठी असे निर्णय घेणार असेल, सरकार हद्दपार केलं पाहिजे, एवढंच काय ती अपेक्षा. तुम्ही जर माणूस असाल, तुम्ही जर जिवंत विचारांची माणसं असाल, तुम्ही कुठल्याही पक्षाचे, संघटनेचे कुठलेही कार्यकर्ते असू द्या, कामगार उद्ध्वस्त केला जातोय, कष्टकरी, शेतकरी, शेतमजूर, सर्वसामान्यांची पोरं आत कुठं साहेब व्हायला निघाले होते, चांगलं शिक्षण अपेक्षित होतं, ते सगळं बाजारीकरण झालं. आणि
व्यवस्थेचं कंत्राटीकरण करून खाजगीकरण होतं आहे, याच्या विरोधात तुम्ही पेटणार आहे की नाही, रस्त्यावर येणार आहेत की नाही, आणि आंदोलन करणार आहात की नाही, आणि काहीच नाही केलं तर बोलणार तरी आहेत की नाही, हा फक्त सरळ मुद्दा आहे. तुमच्या तालुक्यात, शहरात, जिल्ह्यात जिथं जिथं कुठं या कंत्राटीकरणाच्या विरोधात आंदोलन होत असतील, हात जोडून विनंती, ती कोणाची असू द्या, तुम्ही सहभागी व्हा, एवढीच माफक अपेक्षा. संभाजी ब्रिगेड तर या विषयावर ताकदीनं महाराष्ट्रामध्ये रस्त्यावर उतरून संघर्ष करणार आहे, त्याच्यात सहभागी व्हा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.